छान अशी देवपूजा झाली. तर इथं ना कुकरला डाळ लावली, तिकडं भात. तर आज ना नैवेद्य करायचे आहेत. तर आषाढ महिन्यात ना आपल्याला नैवेद्य जे करायचे असतात, तर लक्ष्मी आईला म्हणा, मरी आईला, तर नैवेद्यासाठी थोडेसे म्हणलं डाळ आणि घरात पण होतेच, तर आपल्या देवाला सुद्धा. तर मी नैवेद्य केले की सगळ्याच देवांना करते. आणि आता डाळ वगैरे म्हणजे झाली शिजायला, शिजली आहे. आमटी आता करून पोळ्या करायच्या, पुरण वगैरे तयार करून. आणि तोपर्यंत आज पाणी पण आलं होतं, त्यामुळं प्यायचं पाणी वगैरे भरायचं. त्यामुळं शूट करायला सकाळपासून वेळ मिळालाच नाही. आणि अनुला पण ना शाळेत सोडायचं होतं. तर अनुला आज ना कापण्या दिल्या, तर कापण्या केल्यास तिला दिल्याच नव्हत्या. तर सगळे म्हणजे मुलं आणते डब्यात कापण्या, तर ती म्हणायला लागली मला कापण्याच तू डब्यात दिल्या नाही. मग तिला आज कापण्याच दिल्या. आणि पोळ्याचा आता आज राडा आहे, म्हणलं असू दे हळूहळू निवांत आपलं. त्यामुळं घेऊन गेली ती कापण्या. आणि आता पोळ्या वगैरे सगळं मला आवरायचं आहे, नैवेद्य करून परत नैवेद्य दाखवून यायचं आहे. तर आता आमटी वगैरे फोडणी टाकते मी. तर काय केले, मसाला वगैरे तयार केला. आणि आमच्या पिठाचं कसं झालं आहे, कणिक जास्त वेळ जर मळून ठेवली ना, असं थोडंसं कणिक पातळच व्हायला लागले. म्हणजे असं जास्तच ही होते. आपण थोडंसं मळतोच हे करून. तर इथं हे बघा असं वाटण केले. आणि वेलदोड्याचं पण बारीक केले साखर टाकून. आणि नंतर मसाला केला ह्याच्यामध्ये वाटण. तर अगोदर गोडाचं करून परत ही करावं लागते लसूण खोबऱ्याचं. तर म्हटलं चला आता हळूहळू कामं सगळी आवरूया. तर आषाढ महिन्यातल्या बघा मंगळवार, शुक्रवार ह्या दिवशी आपण नैवेद्य करू शकतो. आणि देवांना की नाही भक्तिभावानं एकदम अगदी पुरणपोळीचा नैवेद्य मी केला. कारण दही भाताचा काय काय ठिकाणी दाखवतात, तर मी पुरणपोळी केली होती. आणि परंपरा आपली जी आहे, तर पूर्वजापासून ना आपण हे करत आलेलो आहे आणि तेच करायचं आहे. तर आपल्याला सुद्धा म्हणजे असं देवाचं नैवेद्य केलं, देवपूजा, तर घरात किती सकारात्मकता आणि समाधान, आनंद वाटतो ना. आणि म्हणजे आपल्या कुटुंबाच्या मना सुखसमृद्धीसाठी, आरोग्यासाठी, मुलांच्या आपल्या उज्ज्वल मंगल भविष्यासाठी देवाला आपण जे करतो ते सगळं त्यासाठीच करत असतो. आणि मी सुद्धा आज केलं बरं का. तर तुम्ही केला का नाही नैवेद्य? प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे प्रथा वेगळ्या वेगळ्या असतात. तर इथं आमटी वगैरे झाली होती माझी, म्हणजे मी करतच होते आमटी. तर मसाला वगैरे लसूण खोबरं असं टाकून ना केली होती आमटी. तर थोडंसं ना दालचिनी आणि तमालपत्र टाकलं की नाही थोडीशी चव एक्स्ट्रा छान येते. तर माझा तो अनुभव आहे म्हणून मी करते तसं. बाकीचं जास्त काही मसाले नाही टाकत, नाहीतर मग ओरिजिनल चव जी आहे ती राहत नाही. आणि असं कटाची आमटी म्हणजे येळवणी काढली होती. आणि नंतर मला पोळ्या, भजी, पापड करायचं हे सुद्धा काम होतं. आणि चांगली ना उकळी आली की नंतर बंद करायचं. तर ना कोथिंबीर होती पण मी टाकली, दाखवायचं राहिलं तर कोथिंबीर बारीक चिरून टाकली होती. आणि डाळ इथं ना म्हणजे पुरण तयार करायचं होतं. तर डाळ जेवढी होती तेवढाच गूळ घेतला, का तर थोडीशी गोडच आम्हाला पुरणपोळी कसं म्हणजे आवडते. आणि कटाच्या आमटीला कट किती आला होता, तर ह्यातला सगळा गूळ नाही बरं का घातला मी, थोडासा ठेवला होता, पण चिरून घेतलेला होता भरपूर असा. आणि इथं ना गाण्याचा आवाज येत होता, त्यामुळं परत माझ्या लक्षात आलं, त्यामुळं कॉपीराईट येईल म्हणून आवाज मी काढून व्हॉइस ओव्हर करत होते. तर ह्याच्यामध्ये ना पुरणामध्ये जायफळ खिसून आणि वेलदोड्याची पूड टाकली की स्वाद छान येतो. काही जण बडीशेप वगैरे सुद्धा टाकतात, तर बडीशेप नव्हतं, जे घरात अवेलेबल होतं तेवढ्यात करावं लागतंय म्हणा. तर असं करत होते. आणि उकळी किती छान आली होती आमटीला. तर इथं पुरण बघा असं छान तयार झालं होतं. तर गुळ बघा दिसतोय भरपूर असा. आणि जायफळ इथं ना मला असं अक्षूनं खिसून दिलेलं होतं. ते म्हणजे पुरण ज्या शिजतं ना त्यावेळेला मी सगळं टाकलं, वास जातो म्हणून. तर मी सुद्धा अनुभवातून शिकते, म्हणजे अगोदर ज्या चुका झालेल्या आहेत त्यातून आपल्याला कळतं. अगोदर मला माहीत नव्हतं की नंतर टाकतात. परत लक्षात यायला लागलं की पुरण शिजून झाल्यानंतर हे सगळं असं वास छान येतो ना, तर हे पदार्थ नंतर टाकायचे. तर इकडं पुरण पण तयार झालं, नंतर पटकन वाटायचं होतं पुरण. आणि इकडं चाललं होतं पापड्या आहे, पापड म्हणा, कुरडई म्हणा, हे तळायचं. तर कुरड्या केलेल्या होत्या छान अशा झालेल्या. तर
आपल्या साध्या गव्हाच्याच होत्या, खपली गव्हाच्या नाहीत काय मी केलेल्या. नंतर रव्याचे पापड, खिच्चे पापड असं सगळं थोडं थोडं मी तळलं होतं. आणि अनुचं इथं शाळेतून आली होती तर दाखवत होती फ्रेंडशिप बँड, ते तिचं दाखवायचं चालू होतं आणि पापड मागत होती. तर अनुला लागली होती मी पापड त्यातले 1-2 द्यायला. तर नंतर नैवेद्य वगैरे सुद्धा मला सगळं तयार करून घ्यायचं होतं. किचन किती पोळ्याचा तर राडा म्हटल्यावर किचन हे सगळं खराब होणार, पसारा होणार आणि भांडीसुद्धा किती पडतात. तर ती सगळी भांडी वगैरे परत घासायचं आणि हे सगळं काम होतं मला. पण मला वाटलं त्यांनी लवकर येतील, पण वेळ झाला होता आम्हाला. आणि इथं थोडंसं भजी पण केले होते. तर कांदा असा ना एकदम पातळ आणि चिरला होता. तर असा कांदा चिरून घेतलाय. तर कांदा असा ना सुटसुटीत करून घेतलाय बरं का. तर आणि कांदा असा थोडा वेगळ्या पद्धतीने चिरलाय. तर असं ओवा टाकलाय, मीठ, तर जास्त ना मीठ टाकून थोडंसं ना पाणी सुटते याला, म्हणलं थोडं असं भजी वेगळ्या पद्धतीचं करूया. तर जास्त टाकायचं नाही आहे यामध्ये. सोडा म्हणजे टाकणारच नाही मी. तर सोडा टाकला की नाही लय तेल शोषून घेते, त्यामुळं थोडीशी हळद आणि थोडं तिखट टाकणार आहे. आणि बेसन, तर बेसन चांगलं सगळ्यामध्ये हा मिक्स करून घेते. तर थोडंच भजी करायचं, काय जास्त नाही. बस झालं. भरपूर असं कांदा टाकून ना बघा, तर ओलं व्हायला लागले बरं का पीठ. तर अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे आता यामध्ये. आता पापड आहे म्हटल्यावर खायचं का. थोडंसंच पाणी टाकले आणि पीठ आपलं चांगलं भिजलं बरं काही. आणि कोथिंबीर, तर काल अक्षरं काढलेली मेहंदी. तर असं भरपूर कांदा टाकून केलेली भजी, खेकडा भजी पण ह्याला म्हणतात, काय काय नाव आहे. तर थोडंसं कमी पाणी एकदम घालून असं ना कुरकुरीत. तर ह्यामध्ये नाही तांदळाचं पीठ टाकलं ना तर एकदम ना थोडंसं बेसन पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ टाकलं की नाही कुरकुरीत एकदम भजी होतात. आणि तेलाचं मोहन सुद्धा टाकतात कुरकुरीतपणा येण्यासाठी. तर मी काय टाकलं नाही तेलाचं मोहन. तर भजीत आपलं पापड तळलेलं तेल आहे म्हणलं, आता त्यातच भजी करूया. तेल ऑलरेडी टाकलेलं होतंच.